आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. 2 खोल्या आहेत पण त्याचं पेस्ट कंट्रोलचं काम चालू आहे म्हणून म्हणलं ऍडजस्ट करायला लागेल थोडं. खाली खूप चांगली खोली आहे बेसमेंट मध्ये. चल ठीक आहे. सुंदर परगावी हायसा काळजी घ्या. वय मला ठाऊक हाय सुंदरी या न बाकी समजे बी आहेत तिथं तरी बी. अनाईक जोर शरू सापडत नाही अक्षरा सैरभैर झाली असेल तिची काळजी घे. आणि बघ जे काय होईल ते आमासने कळवत राहा. काळजी लागून राहिली आमासने. बाय ठेव. वहिनी चहा. अगं सुंदराने अक्षराच्या काळजीपोटी काय बी खाल्लं नाहीस बघ. निदान चहा तरी घे. सुंदरशी बोलत होती. वय त्याचाच कॉल होता. निदान समधी सुखरूप पोचली आहे. आता पुढे काय होतंय ते बघायचं. बरं झालं सुखरूप पोचले ना व आता तुझी काळजी मिटली. आता तू निवांत राहा. ताई अक्षरा जे बोलली ते खरं असेल का? वहिनी अगं हे समजा आपल्यासाठी नवीन आहे बघ. कोणी काही बी बोलतंय. आता आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ना ते देवी आईलाच ठाऊक. या समद्यात आता विश्वास कुणावर ठेवायचा हे ठरवायला पाहिजे आपण. ताई अक्षरावर माझा पुरा विश्वास आहे. पर माझा बी विश्वास आहे अक्षरावर. पर बाकीचं इथं कोण कसं आहे काय माहित. शरूच्या जीवावर जो कोणी बी उठला असेल ना त्याला आपली अक्षरा सोडणार नाही एवढं नक्की. मी इथे राहायचंय. हो नाही तुमच्या बोलण्यातून असं वाटलं होतं की तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलची रूम दाखवताय. आय नो बट सो सॉरी. तुला या अडगळीतच राहावं लागणार आहे म्हणजे दुसरीकडे कुठे सोय नाहीये ना. आणि तसंही मला असं वाटतंय की शरू कुठे असेल काय करत असेल कुठल्या अवस्थेत असेल याचेच वेध लागले असतील ना तुला. त्यामुळे इथे सुखसुविधा आहेत की नाही याचा एवढा काही फरक नाही पडणार असं मला वाटतं. हो आणि तसंही मी इथे आराम करायला आलोच नाहीये. तुम्ही म्हणाला होतात ना की शरू बद्दल काहीतरी सापडले तुम्हाला इथे. मग सांगा लवकर काय सापडले. हो सांगते. ऍक्च्युली मी नाही सांगणार आहे. डीसीपी धनंजय तुला सांगते. डीसीपी? हो का? नाही म्हणजे शरू सापडावी असं तुला नाही वाटत आहे का? वाटतंय ना. त्यासाठीच आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागणार आहे. नाही ओके ठीक आहे. डीसीपी धनंजय म्हणजे तेच ना त्यांच्यासोबत तुमचं लग्न ठरलं होतं. हो तेच. त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय. इनफॅक्ट तुमच्याबद्दल खूप ऐकलं. जसं की आय मीन तुमच्या दोघांचं लग्न 2दा तुटलं आणि आता तुम्ही आदित्य बरोबर राहताय राईट. मग काय नाही आय मीन धनंजय फेर असतील ना. काय की तुमच्या तणावाचा परिणाम आमच्या केसवर व्हायला नको. मला असं वाटतं अश्विन तुझ्यापर्यंत अर्धवट इन्फॉर्मेशन पोहोचली. आमच्या तणाव असो किंवा नसो माईसारख्या माफियाचा मुखवटा फाडलाय आम्ही. इनफॅक्ट एक्सपर्ट होता मी या सगळ्यात. त्यासाठीच म्हणाले मी की शरूला शोधण्यासाठी त्यांची मदत होईल आपल्याला. अँड यू डोंट वरी. मी तुझ्या लाडक्या बायकोलाही शोधून काढेन आणि तिला छळणाऱ्या गुन्हेगारालाही. शरू नक्की या शहरात असेल ना. आणि आम्ही तिला शोधून काढू.
संकट कुठल्याही रूपात तिच्या आजूबाजूला फिरत असेल ना, तरीही मी आणि अक्षरा तिला नक्की यातून वाचव. आणि तसंही तूही असशीलच ना, शरूला वाचवण्यासाठी तू स्वतःच्या जीवाची बाजी लावशीलच, हो ना? हो. वाटलंच. चालेल, येते मी. बोलला का त्यो? असं समोर येऊन बोला ना. हातभार काय करताय? माझ्यावरच वरडालीस तू? अगं तू डोकं खराब केलंयस माझं. त्या देणीकराचे पैसे द्यायचेत का नाही म्हणून कुणाला तोंड दाखवू, कुणापासून लपू काय कळण झालंय मला. आपल्याच घरात चोरासारखा वागायला लागलो मी इथं वाड्यात. का आता काय झालं? काय झालं म्हणजे? अगं त्याचे फोन यायला लागलेत की मला. अगं त्याला पैसे द्यायचेत की. कधी होणार आहे पैशाची सोय? वय झाली. झाले? अगं मग कुठं आहेत पैसे? दे की मला द्यायचे त्याला. उशाखाली ठेवल्यात. उशाखाली? काय करशील का नाही उर्वशी? तुझा भरोसा नाही. तुझ्या अक्कल म्हणजे सुपरफास्ट आहे बघ. ह्या औषध असतील. तू ठेवलं का? कुठे आहेत पैसे? नाही आहेत पैसे. घरात जो धिंगाणा सुरू आहे त्यात कुठून येणार आहेत पैसे? त्यात ती अक्षरा बी शरूसाठी गायब आहे. काय तर म्हणे तिला तिच्या मैत्रिणीनं सुंदरीने बोलवलंय तिच्याकडं. त्यामुळे तिला बी आता पेचात धरता येणार नाही. अगं होय बये, तुझं सगळं म्हणणं मला मान्य आहे, पण ह्या वाक्ताला मी काय करू? घरात कुठे टाळ गावतोय का तो बघा. हा, आणि भजन करत बसा. मी बी येते पेटी घेऊन. थट्टा थट्टा वाटते तुला? थट्टा वाटते? त्याचा फोन येतो का नाही माझा जीव हितपर्यंत येतो. काय करू सुचत नाही मला. त्याचा जर फोन आला तर मी काय आहे? अगं मग काय करू? लय खतोड माणूस आहे त्यो. जीव गेला माझा. अगं काय पण करून आपण त्याला पैसे दिले पाहिजेत, पण कसे मिळणार पैसे? पैशाचा पाऊस पडणार आहे आता. काहीतरी विचारताय. आधी अश्विनशी तर निपटू दे, मग बघू काय करायचं ते. आई, काय चाललंय तुझं? तुझं काय बाई आता? जसं काही घरात काय चाललंय तुला काही माहीतच नाहीये. तू इतकी निवांत कशी काय आहेस ग? तुला कोणी सांगितलं ग मी निवांत आहे? हा नाही, हाय मी निवांत. आता पातूर होते अगं निवांत. तू नव्हतीस ना डोकं खाजवायला, पण आता तू आली आहेस ना व, आता नाही राहणार निवांत. बोल, कशा पाय आली असती? मला सांग, ती शर्वरी त्या सुंदरीपर्यंत कशी पोहोचली?